एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे। बातमी आहे सांगलीमधून। टेंभू सिंचन योजनेचे पाणी बंद केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागीय कार्यालयाला ठोकले टाळे। सांगलीच्या विठा येथे टेंभू सिंचन योजनेचे पाणी बंद केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सुळेवाडी येथील पाटबंधारे विभागाच्या टेंभू विभागीय कार्यालयाला टाळे ठोकत आंदोलन केले। विठा येथील ढवळेश्वर येथे टेंभू सिंचन योजनेच्या माध्यमातून ओढ्याद्वारे पाणी देण्यात येत होते, मात्र हे पाणी अचानक बंद करण्यात आल्याने विट्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबरी यांच्या राजकीय दबावापोटी पाणी बंद करण्यात आल्याचा आरोप भाजपा पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला आहे। तसेच भाजपा पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ढवळेश्वर येथील संतप्त ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी सुळेवाडी येथील पाटबंधारे विभागाच्या टेंभू सिंचन योजनेच्या कार्यालयात घुसून टाळे ठोकत जोरदार निदर्शने करत तातडीनं योजनेचं पाणी सोडावं अशी मागणी केली आहे। आणि या आंदोलनामुळे पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी काही काळ कार्यालयात अडकून राहिले। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विटा पोलीस दाखल झाले। त्यानंतर कार्यालयाला लावण्यात आलेले टाळे उघडण्यात आले। मी संदीप तात्या ठोंबरे, भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष। आज आमच्या भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्ह्याचे सचिव पंकजभाई दबडे, त्याचबरोबर आमच्या तालुक्याचे नेते दाजीभाऊ पवार, निलेश पाटील आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आज विटा येथील जे आपण बघत असाल की टेंभूचं हे कार्यालय आहे, या कार्यालयाचे शाखा अधिकारी अमित कुमार साठे नावाचे इथं शाखा अधिकारी आहेत। त्यांच्या तोंडी आदेशान्वये किंवा त्यांच्या फोनवरच्या एका सांगण्यावरून आज ढवळेश्वर येथे टेंभूचं पाणी सोडलेलं होतं आणि पाणी चालू झाल्यावर आमचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्याबरोबर किंवा समाज कल्याण सभापती ब्रह्मानंदजी पडळकर साहेब यांच्या विचारांनी तिथं काम करणारे त्या गावचे कार्यकर्ते, सरपंच, त्यांची मिसेस तिथं आहे, त्यांचे राहुल मंडले यांनी गावाच्या एका व्हॉट्सअपवर ग्रुपवर एक मेसेज टाकला की बाबा शेतकऱ्यांना जागृत करण्याच्या हेतूनं की गावामध्ये आपल्या टेंभूचं पाणी येणार आहे याची नोंद घ्यावी। आणि हा मेसेज काही लोकांना तिथल्या लागला आणि त्यांनी असं समजतं की आता या ग्रामस्थांच्याकडून अशी चर्चा आली की त्यांनी या विभागाचे आमदार माननीय सुहास भैया बाबर यांना याबाबतची कल्पना दिली की राहुल मंडले हा गावामध्ये पाणी वगैरे सोडायला लागला असं काहीतरी त्यांनी सांगितलं असेल आणि त्याच्यामुळं चिडून जाऊन टेंभूच्या किंवा द्वेषापोटी किंवा राजकीय द्वेषापोटी असेल त्यांनी काही अधिकाऱ्यांना सांगितलं की पाणी ते बंद करा आणि मग अर्ध्या पाऊण तासामध्ये ढवळेश्वरमध्ये टेंभूचं सुटलेलं पाणी बंद झालं आणि ही बंद झालेलं पाणी हे सगळे शेतकरी चालू केलेलं पाणी बंद का झालं ह्या उद्देशाने सगळे आमच्या पंकजबाई त्यांनी भेट घेतली। आम्ही ज्यावेळेला इथं आलो त्यावेळेला आम्हाला वेगळं कळलं की या ठिकाणी काम करणारे जे अधिकारी आहेत हे फक्त नावाला टेंभूच्या योजनेच्या याच्यामध्ये काम करतायत, ते पगार शासनाचा घेत आहेत आणि काम राजकीय नेत्यांच्या घरचं असल्यागत, त्यांच्या घरात चाकरीला असल्यागत काम करतायत। आता आम्ही 1.5 तास 2 तास झालं इथं या विभागाचे जे शाखा प्रमुख आहेत त्यांना आम्ही फोन करतोय। मी फोन केले, पंकजबाईने फोन केले, सरपंचाने फोन केले, आमच्या भाईने फोन केले, पण एकही फोन त्यांनी रिप्लाय केलेला नाही। आम्ही रेडिएटर साहेबांना फोन केला, त्यांनी रिप्लाय दिलेला नाही। त्यांना आम्ही मेसेज केले। आम्हाला इथल्या नलवडे मॅडम म्हणून आहेत जे कॅनलच्या सहाय्यक आहेत, त्यांना आम्ही सांगितलं, त्यांनी आम्हाला एकच सांगितलं की फक्त त्यांनी आम्हाला तोंडी जरी सांगितलं तर मी पाणी सोडायला तयार आहे। याचा अर्थ असा आहे की ज्यांनी त्याला बंद करायला सांगितलं पाणी, या विभागाच्या आमदारांनी पाणी बंद करायला सांगितलं असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांचं म्हणणं आहे की आता मग परत त्याचा आमदारांचाच फोन आला पाहिजे आणि मग पाणी आम्ही चालू करू। आणि आमदारांचा काय फोन लागणं झाला आहे आणि ते सांगायचं कोणी, कारण त्यांचे जे चमचे आहेत त्यांनी असं सांगितलं की पाणी बंद करा आणि म्हणून ह्या शेतकऱ्यांचा हा सगळा उद्रेक आज इथं झाला आणि त्यांनी शेवटीला आता त्यांनी सांगितलं की बाबा म्हणजे आम्ही टाळं ठोकू आणि सांगतोय। प्रत्येक महिन्याने फोन केला, सांगितलं, तरी सुद्धा गेंड्याची कातडी पांघरलेल्या या लोकांच्या अंगावर, तोंडावर, चेहऱ्यावर, मनावर कुठल्याही पद्धतीचा परिणाम झालेला नाही। मी या निमित्ताने विनंती करतोय की आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या बरोबर काम करणाऱ्या माणसांच्या मुळे या खानापूर तालुक्याला पाणी यायला लागलं किंवा या काय गावांना काय भागांना पाणी यायला लागलं, ह्याचा जर पोटशूळ जर कोणाला उठला असेल
तर त्यांना पण आम्हाला सांगायचं आहे की तुम्ही शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मध्ये राजकारण करू नका. हे निसर्गाचं पाणी आहे, शेतकरी त्याच्यासाठी हाल हाल सोसतोय आणि ह्या पाण्यामध्ये राजकारण करू नका. पण जे अधिकारी अशा पद्धतीने वागतायत या अधिकाऱ्यांची चौकशी करावी, त्यांना निलंबित करावं. म्हणून आम्ही 1 ते 2 दिवसामध्ये एक प्रचंड अशा पद्धतीचा या तालुक्यामध्ये अशा पद्धतीनं अनेक शेतकऱ्यांच्यावर राजकीय द्वेषानं कारवाई झालेली आहे, त्यांना पाण्यापासून वंचित ठेवलेलं आहे. यासाठी आमच्या तालुक्याचा खानापूर तालुक्याच्या वतीनं या टेंभूच्या कार्यालयावर अतिशय मोठा प्रचंड असा विराट मोर्चाचं नियोजन, जन आक्रोश मोर्चाचं इथं नियोजन होणार आहे. मी या निमित्ताने एवढं सांगतो की टेंभूच्या नावावर ज्यांनी मतं दिली, ज्यांनी मतं मागितली, तेच टेंभूचं पाणी बंद करायला लागलेत. या तालुक्यामध्ये याच्यासारखं दुर्दैव कुठलंही नाही हे आता जनतेला कळायला लागले. मी सर्वांना या निमित्तानं विनंती करतो की येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आम्ही त्याची तारीख डिक्लेअर करू. त्यावेळेला आपण तालुक्यामध्ये मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. आणि अधिकाऱ्यांना विनंती करतोय की तुम्ही कोणाच्या तरी घरात चाकरीला असल्यासारखं काम करू नका. तुम्ही शासनाचा अधिकारी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेऊन काम करावं, एवढी आज विनंती आहे. आज शेतकऱ्यांनी इथं टाळं ठोकलेलं आहे. आज आम्ही काळं सुद्धा फसायला तिथं आणलेलं आहे त्यांना, परंतु आज इथं अधिकारी नाहीत, इथं ज्यांच्याकडे अधिकार आहेत ते इथं नाहीत. तरी सुद्धा आज आम्ही त्याची वाट बघतोय. त्यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही इथून जाणार. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.